सोशल मीडियावरती पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमधल्या काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसंच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपाकडे नागरिकांनी धाव घेतली। डिझेल पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन या वस्तू घेऊन नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली। पेट्रोल डिझेल खरेदीसाठी माणसांसोबतच वाहनांच्याही रांगा लागल्याचे चित्र निर्माण झालं होतं। नाशिकच्या ग्रामीण भागात पेट्रोल पंप बंद होणार असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव येथील पेट्रोल पंपावर। आपण बघू शकता या दृश्यामधून मोठी गर्दी या ठिकाणी पेट्रोल व डिझेल खरेदी करण्यासाठी झालेली आहे। शेतकरी वर्ग असेल त्यांना माहिती मिळाली की पेट्रोल बंद होणार आहे, मात्र शेतीचे जे काही काम आहे ते थांबवले जाणार नाही। त्यामुळे हे सर्व जे आहेत शेतकरी वर्ग जो आहे तो या ठिकाणी ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी आलेला आहे। या दृश्यात आपण बघू शकतो अनेक लोकांनी आपल्या बाईक असतील, ट्रॅक्टर असतील, ट्रॅक्टरवर टाक्या भरून सुद्धा या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्णपणे ते डिझेल भरताना आपल्याला हे दृश्य दिसत आहेत। आपण या एक्सक्लुझिव्ह दृश्यांच्या माध्यमातून हे बघू शकतो। नागरिकांना जे आहे ते पेट्रोल पंप बंद पडणार अशी माहिती मिळाल्यानंतर नागरिक या ठिकाणी डिझेल पेट्रोल खरेदीसाठी आलेले आहेत। भाऊ, मला सांगा आपण कशासाठी आलात? डिझेल घेण्यासाठी आलो होतो आणि शेतीसाठी आम्हाला हे डिझेल खूप जरुरी लागतंय, त्याच्यासाठी आम्ही आलोय। शेतीचे कामं तर आम्हाला काही थांबवता येणार नाही। आता शेतीची नांगरटी चालू झाली, अनेक कामं चालू झाली शेतीची, याच्यासाठी आम्हाला डिझेल लागतंय। म्हणून आता या अपोय काय आम्हाला काही कळा नाही याच्यावर। आता लोक चर्चा झाली बा, आता आम्हाला तर असं वाटतं डिझेल तर काही कमी पडणार नाही आणि या अपोय काय अजून काय आम्हाला समजलेली नाही। फक्त शेतीसाठी तुम्हाला जे माहिती मिळाली पेट्रोल पंप बंद होणार आहे, तर तुम्ही इथपर्यंत डिझेल भरण्यासाठी पेट्रोल घेण्यासाठी आलेले आहे। काय मागणी करणार शासनाकडे तुम्ही? शासनाकडून आमची एवढीच मागणी आहे, फक्त डिझेल कमी पडू देऊ नका। जर कमी पडत असेल तर आमची शेतीची कामं थांबतील, एवढीच मी विनंती करतो। का आमची शेतकऱ्याची कामं चालू द्यावा अशीच मी सरकारला विनंती करतो। एकंदरीतच शेतकरी अडचणीत आहे, अवकाळी पावसाने असेल, याच्याने त्याच्याने असेल। आता कुठेतरी शेतीचे कामं आहे, कांदे काढायची वेळ आहे आणि शेतात अनेक दुसऱ्या कामासाठी डिझेलची पेट्रोलची व्यवस्था लागते। काय सांगता आपण इथं आले कशासाठी? आता सध्या नांगरती सीझन चालू आहे आमचा शेतकऱ्यांचा सर्वांचा, त्याच्यामुळे डिझेलची फार गरज आहे आम्हाला। 1-1.5 महिना त्याच्यामुळे डिझेल कुठलाही प्रकारे ना बंद नाही पडलं पाहिजे। सरकारने एवढी विनंती केली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी, कारण आधीच कांद्याला एक तर बाजार नाही, 200-300 रुपये कांदे विकले, त्याच्यात नांगरटी जर नाही केली तर आमचं पुढलं पीक निघणार नाही, पाणी पडायचं आहे आम्हाला। एकूणच शेतकऱ्यांना डिझेलची आता गरज आहे, नांगरणीचा सीझन चालू। काय सांगाल तुम्ही कशासाठी इथं आल्या? डिझेल घेण्यासाठी चालू आहे। नांगरटी करायची आणि कांदे वाळायचे, त्याच्यासाठी डिझेल तर लागणारच ना वनाला। डिझेल नसल्यावर काय करता येणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।